विश्वरत्न बहुजन संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राटांचे सम्राट सम्राट अशोक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो। धम्म मंचकावरती असेल डॉक्टर पी सुमेध बोडी, उत्तर प्रदेशमधून आलेले बनते सुमित रत्नाजी, भिक्खू संघाचे अध्यक्ष शांती रत्नजी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, भिक्खू संघास मी वंदन करतो। मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समता सैनिक दल, जे ज्यांना देखील आज 99 वर्ष होत आहेत आणि 100व्या वर्षामध्ये ते पदार्पण करतात, त्यांना देखील सल्यूट करतो। चौदार तळ्याचा सत्याग्रह हे ज्याला देखील 99 वर्ष होत आहे आणि पुढे 100व्या वर्षी त्याची तयारी आपल्याला करावी लागत असेल। ही मी बोलेल रंगीत तालीम कशा प्रकारे आयोजन करायचं याचा आराखडा आपण तयार करू। कारण जागा ही छोटी आहे। आज जरा रंगीत तालीम करण्याचा माझा प्रयोग होता, परंतु सीएम महाराष्ट्र सरकारने कार्यक्रम घेतला। मला वाटतं पहिल्यांदाच ते इकडे आले नाही, ते एखाद दुसरा मिनिस्टर येऊन निघून जात होता, परंतु भारतीय बौद्ध महासभेने चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची 100वी कशी साजरी करायची, समता सैनिक दल याला 100 वर्ष होत आहे, या सगळ्या बातम्या मला वाटतं सरकारला कळल्यामुळे त्यांनी आज इथे येऊन बाबासाहेबांच्या सत्याग्रहाला अभिवादन केले। रंगीत तालीम ह्याच्यासाठी मी म्हणालो, सरकारी कार्यक्रम बाजूला असल्यामुळे प्रशासनाने विनंती केली की जरा लवकरात लवकर हा कार्यक्रम उद्घाटन करा। मुख्यमंत्री येत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, प्रशासनाला आपण योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे। हे चौदार तळ कसं असावं, काय सुधारणा ह्याच्यामध्ये घडाव्या, त्याचा आराखडा, याचं सविस्तर निवेदन महाराष्ट्र सरकारला 10 दिवस आधीच दिलेलं। की याचं सौंदर्यीकरण करा आणि या सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा इतिहास पुन्हा एकदा देशाच्या समोर आला। बाबासाहेबांच्या जीवनातली पहिली क्रांती आहे हे देखील जाणा। क्रांतीची सुरुवात बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यापासून सुरुवात केली आणि ती करत असताना बाबासाहेबांनी कुठली दबंगगिरी केली नाही, तर बाबासाहेब स्टेप बाय स्टेप हे कायदेशीर मार्गाने इकडे आलेले आहेत। त्यांचे एक सहकारी होते एस के भोले म्हणून,
त्यांचा आणि बाबासाहेबांचा फोटो आपण जाणताय की बाबासाहेबांच्या मांडीवरती बसलेले एस.के. भोले हा प्रत्येकाने पाहिला असेल, ते भंडारी समाजाचे होते. दादरला एस.के. भोले आहेत, त्या वाडीमध्ये एस.के. भोले वाडी आहे, तिथे ते राहत होते. पण बाबासाहेबांचे सहकारी. त्या एस.के. भोले यांनी ब्रिटिशांच्या राज्यामध्ये विधान परिषदेमध्ये हा ठराव पास केला की जे जे पाणवते सरकारी आहेत ते मुक्त व्हायला पाहिजे. बाबासाहेबांची सलामसलत केली, ठराव पास करून घेण्यात आला आणि नंतर हा 14 तळ्यावरती पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी इथे आंदोलन केलं, सत्याग्रह केला की पाणी प्रशासन करण्याचा अधिकार हा आम्हाला देखील आहे. नुसतंच आंदोलन केलं नाही तर त्याला कायद्याचं स्वरूप दिलं, कायद्याची चौकट दिली आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची सुरुवात केली. बाबासाहेब जाणत होते ज्या वेळेला मी पाणी प्रशासन करायला जाईल त्या वेळेला आमच्या लोकांवरती हल्ले होते, सुवर्णाकडून हल्ले होतील, त्याचा संरक्षणासाठी समता सैनिक दलाची उभारणी. त्यावेळेला कोकणातले महार समाजाचे लोक संख्येने जास्त, ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जास्त होते, रिटायर्ड होऊन दापोली आणि मदतगडमध्ये बसले होते. बाबासाहेबांची ही जबाबदारी सुभेदारांवरती दिली आणि त्यांना सांगितलं की समता सैनिक दलाची निर्मिती करा. अलीकडे आलेला इतिहास वेगळा आहे की समता सैनिक दल त्याच्या आधी देखील होतं, पण ते समता सैनिक दलाच्या नावाने नव्हतं, तर बाबासाहेबांचे संरक्षक जे होते ते नंतर समता सैनिक दलामध्ये आले. हा काळ 27च्या अलीकडचा आहे. अशा प्रकारे समता सैनिक दलाला 99 वर्ष होता. म्हणून येणारं 20-27 वर्ष आहे आपल्यासाठी महत्वाचं. मुखनायकाला 100 वर्ष झाली जे बाबासाहेबांनी पाक्षिक निर्माण केलं होतं. 1920 साली आज ह्या दोन संघटनेना 20 वर्ष होत आहे, सत्याग्रहाला होता, समता सैनिक दलाला होता. आमचा नेहमी प्रयास झालेला आहे की समता सैनिक दलाची संख्या वाढावी. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज आम्ही कुठेतरी 52,000वरती पोचलेलो आहोत. 52,000 हे समता सैनिक दल रजिस्टर स्वरूपामध्ये आमच्याकडे आहे, प्रशिक्षित आहे, ड्रेसवरती आहे. परंतु ही संख्या लाखावरती घेऊन जायची. बाबासाहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ह्याचा जर 100वा कार्यक्रम आम्ही आधी द्विंदा मनस्थितीमध्ये दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती घ्यावा की दीक्षाभूमीवरती घ्यावा, नंतरच्या काळामध्ये अनाउन्समेंट करू की कुठे आपण 1,00,000 सैनिक घेऊन बसू. विदर्भामध्ये अनेक समता सैनिक दल, छोटे छोटे दल आहेत, त्यांचं म्हणणं आहे की दीक्षाभूमीवरती आहे. परंतु एक मोठासा असा कार्यक्रम म्हणजे देशाभरामध्ये ज्याचा मेसेज जाईल असा कार्यक्रमाचं आमचं नियोजन. महाडचा सत्याग्रह जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी सुरुवात केली
पाणी क्रांतीची सुरुवात केली आणि बाबासाहेब टप्प्याटप्प्याने ह्या देशामध्ये क्रांती करत गेले. प्रत्येक क्रांतीबरोबर हा समाज बदलत गेला. समाजामध्ये परिवर्तन आलं प्रत्येक क्रांतीच्या माध्यमामधून. चौदार तळ्याच्या क्रांतीबद्दल बोलायचं झालं तर त्याचे संपूर्ण कागदपत्रात उपलब्ध आहे. ॲडव्होकेट चावरे, जस्टिस चावरे म्हणून आहेत भारतीय बौद्ध महासभेचे नांदेडचे अध्यक्ष. त्यांनी ह्या चौदार तळ्यावरती चांगल्यापैकी ग्रंथ लिहिलेला जो 600 पानाचा. पहिल्यापासून सुरुवात केली ते शेवटपर्यंत त्यांनी केस कशी बाबासाहेब लढले या कोर्टामध्ये आणि कसा जजमेंट बाबासाहेबांनी पास करून घेतलं याचा संपूर्ण वृत्तांत त्या पुस्तकात. या सत्याग्रहाचं फलित काय झालं जे आपण म्हणतो की मांजरा कुत्रे देखील पाणी पित होते परंतु आम्हाला पाणी पिण्याचा हक्क नव्हता. परंतु बाबासाहेबांच्या सत्याग्रहामुळे या समाजामध्ये एवढं धैर्य प्राप्त झालं, एवढा अभिमान आला की येथे उपस्थित असलेली तत्कालीन जनता, बाबासाहेबांच्या बरोबरचे सहकारी, सामान्य जनता ही आपापल्या गावामध्ये गेली आणि गावामध्ये हा मेसेज दिला आपल्या बांधवांना की बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी प्रशासन केलेला. म्हणून हा संदेश संपूर्ण कोकणामधून आणि त्याच्यामधून देशभरामध्ये गेला. कोकणामध्ये कांबळे नावाचे ग्रस्त होते त्या काळामध्ये. तो कांबळे उठला या सत्याग्रहाच्या नंतर. तो आपल्या महाडच्या बाजूच्या गावामध्ये गेला जे 25-30 किलोमीटरवरचा. त्यांनी आपल्या बांधवांना, सगळ्या महार समाजाच्या लोकांना एकत्र केला आणि सांगितलं आपण पाणी प्रशासन करायचं. त्यांनी पाणी प्रशासन केलं परंतु कांबळेच्या 2 दिवसांनी तेथील लोकांनी मर्डर केला, त्याचा खून केला. परंतु लोक मागे हटले नाही. हा समतेचा विचार देशाच्या नंतर खाण्या कोपऱ्यामध्ये गेलेला आहे. तिथून बाबासाहेबांचा हा क्रांती, पाणी क्रांती झाला, यशस्वी झाला. आज दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे. परिस्थिती तशी आहे. गुजरातमध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला जास्त महत्त्व दिलं परंतु पाण्याला महत्त्व दिलं नाही, कारण बाबासाहेबांचं नाव संपूर्ण जगात. आजच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मानवतेचा लढा, ह्युमन राईट्सचा लढा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सुरुवात केली. या मानवी अधिकार काय या देशाला माहिती नव्हती. आज जगामध्ये बाबासाहेबांचं का नाव घेतलं जात आहे, कारण बाबासाहेब सामाजिक चळवळीचे दुसरे, सामाजिक चळवळीचे प्रणेते होते. म्हणून बाबासाहेबांचं नाव आज संपूर्ण जगामध्ये घेतलं जातं. या माणसाने, ह्या महामानवाने भारतामध्ये असलेल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, सगळ्या वंचित समाजाला मानवी हक्क मिळवून दिले. मानवी हक्काचा पहिला लढा लढणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आज गौरव. मिठाचा सत्याग्रह लोक विसरतात. तो
कमर्शियल होता असं मी म्हणतो. व्यापारी दृष्टिकोन होता त्याला असं पण म्हणतो. काय लढा झाला तर इंग्रज सरकारने त्याच्यावरती टॅक्स लावला, त्याच्यासाठीच तो लढा होता. त्या लढ्यापेक्षा हजारो पटीने मोठा हा पाण्याचा सत्याग्रह आहे. पण दुर्दैव असा ना या महाराष्ट्र सरकारने कधी हा लढा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर व्यवस्था तशी आज काम करते हा देश. म्हणून मागे केव्हा तरी 1-2 वर्षापूर्वी भीमा कोरेगावचा जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम असतात 1 जानेवारी रोजी काही पत्रकारांनी मला विचारलं काय संदेश देना चाहते हो. तेव्हा आम्ही बात ठेवली, हिंदी बोलत नाही मराठीमध्ये बोलतो. तेव्हा आम्ही त्या पत्रकारांना उद्देशून बाईट दिली. एवढी मोठी क्रांती या महार समाजाच्या लोकांनी केली, हे मी युद्ध म्हणून बघत नाही, हा मानवतेचा लढा म्हणून बघतो. या युद्धाच्या माध्यमातून समता स्थापन करण्याचा त्या महार सैनिकांचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. या देशातली विषमता काढल्या गेली. पेशवाईने जी अस्पृश्यता आणली होती ती खतम करण्यात आली. समता प्राप्त करण्याचा प्रयास या युद्धामधून झाला. हे साधं युद्ध नव्हतं, परंतु त्याचा कुठेही शालेय पाठ्यपुस्तकामध्ये उल्लेख येत नाही, धडा येत नाही, विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न जात नाही. म्हणून त्यावेळेला देखील मी म्हटलं 2018 मध्ये भीमा कोरेगावचा आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो. त्यावेळेला भीमा कोरेगावच्या इतिहासाला 200 वर्ष झाली.